वारी वारी हो गुरूंची माझ्या काळ सिद्ध देवाची, वारी वारी हो गुरूंची माझ्या काळ सिद्ध देवाची, वारी वारी हो गुरूंची माझ्या काळ सिद्ध देवाची, वारी वारी हो गुरूंची माझ्या काळ सिद्ध देवाची. करा करा बोळवण, करा करा बोळवण, करा करा बोळवण अज्ञानाची, करा करा बोळवण, करा करा बोळवण, करा करा बोळवण अज्ञानाची, वारी वारी हो गुरूंची माझ्या काळ सिद्ध देवाची. सद्गुरू हीच एक शक्ती आहे जी निरंतर आपल्या सोबत असते. हीच शक्ती शिष्याला त्याच्या अंतिम ध्येयाची आठवण करून देते. त्यासाठी जो मार्ग आवश्यक आहे त्याचे मार्गदर्शन आणि योग्य त्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा, क्षमता, बुद्धी, ताकद इतकेच काय तर साथ देखील देते. फक्त गरज आहे ती गुरूंवरील निस्सीम प्रेमाची, अढळ श्रद्धेची आणि अचल विश्वासाची, जी परमपूज्य जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी ठेवली आपल्या सद्गुरूंवर, समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराजांवर. या अभंगातून त्यांच्यावरील अलोट प्रेमाची प्रचिती आपल्याला येते. अतिशय सुंदरपणे परमपूज्य स्वामीजींनी आपल्या सद्गुरूंचे वर्णन या अभंगातून केले आहे. काळ सिद्ध बाप्पा माझा आहे गंगा मुक्तीची, पापनाशक पुण्यदायक विश्वेश्वर काशी, सिद्ध बाप्पा माझा आहे गंगा मुक्तीची, पापनाशक पुण्यदायक विश्वेश्वर काशी. काळ सिद्ध बाप्पा माझा आहे गंगा मुक्तीची, पापनाशक पुण्यदायक विश्वेश्वर काशी, सिद्ध बाप्पा माझा आहे गंगा मुक्तीची, पापनाशक पुण्यदायक विश्वेश्वर काशी. वारी वारी हो गुरूंची माझा काळ सिद्ध देवाची, वारी वारी हो गुरूंची माझा काळ सिद्ध देवाची. ज्याप्रमाणे गंगा तिच्याकडे आलेल्या सर्वच भाविकांची पापशुद्धी करते, अगदी त्याचप्रमाणे माझे बाप्पा आलेल्या प्रत्येकाला मुक्ती प्रदान करण्यासाठीच आहेत. फक्त शिष्याने त्यात स्नान करण्याचाच अवकाश आहे, जे मी केलं आणि या मुक्तीचा भोगता झालो. पापाचे क्षालन आणि पुण्य संचय करण्यासाठी लाखो करोडो लोक काशीला जातात, पण तिथे वसलेला विश्वेश्वर माझ्या गुरूंच्याच ठाई आहे. ते गुरु इतरत्र कोठेही नसून माझ्यातच, माझ्या हृदयातच आहेत. देहरूपाने जरी ते या जगात नसले तरी देखील ते माझ्या आसपासच आहेत. कालही होते, आजही आहेत आणि पुढे निरंतर असणार. या शाश्वत सत्याचा साक्षात्कार देखील त्यांनीच घडवून आणला आहे. अशा पराकोटीच्या शरणागत भावाचे स्वस्वरूप संप्रदायाच्या भाविकांना दर्शन घडले आणि या भावाचे फलद्रूप म्हणजेच हा स्वस्वरूप संप्रदाय. बाप से बेटा सवाई म्हणत भर वारी उत्सवात बाप्पांनी दिलेलं हे खरं तर प्रमाणपत्रच होतं. आज आपले स्वामीजी लाखो करोडो लोकांना केवळ दुःखातून, संकटातून बाहेर काढत नाहीत, तर माणुसकीच्या मार्गावर मार्गस्थ करीत इतरांना सुद्धा जगण्याची उमेद देत आहेत. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवाची शिकवण जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवत आहेत. एक उत्कृष्ट शिष्य बनून, स्वतः त्याचे उदाहरण बनून अखंड शिष्य वर्गाला आदर्श आध्यात्मिक वाटचालीस योग्य ती दिशा देत आहेत. एक सद्गुरू बनून समाजाला मानवतेचे धडे तर दिलेच, पण समाजातील वाईट घातक प्रवृत्तींवर प्रघात केला. मग ते अंधश्रद्धा असो, हुंडाबळी असो अथवा व्यसनाधीन समाज असो, सर्वांचे प्रबोधन करून मनपरिवर्तन केले आणि अध्यात्माकडे वळवले. भक्त, साधक, मग शिष्य या टप्प्यांमध्ये उत्कृष्ट पद्धतीने अध्यात्म शिकवित आहेत.
एक जगद्गुरू बनून धर्माच्या हिंदू सनातन संस्कृतीचे जतन करण्याचा, या संस्कृतीचा महिमा, त्यामागील विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही पटवून दिले आणि आजही त्याचे जतन करण्यासाठी अहोरात्र कार्य करत आहेत. मग ते वेद पाठशाळेच्या माध्यमातून वेदांचे जतन असो अथवा शुद्धीकरण असो. अखेर बाप्पांनी लाखो भाविकांसमोर आपल्या शिष्याला, आपल्या परमपूज्य स्वामीजींना शिष्य म्हणून पुकारलेच, पण बाप से बेटा सवाई म्हणत गौरवान्वित सुद्धा केले. अवघ्या कमी कालावधीत एक रत्न बाप्पांनी घडवून या समाजासाठी, देशासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी अर्पित केले. 16 ऑगस्ट 2001 समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज यांनी वयाच्या 98व्या वर्षी मुंबई येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि या भौतिक जगाचा निरोप घेत पंचतत्वात विलीन झाले. तेव्हापासून 2001 नंतर दरवर्षी परमपूज्य स्वामीजी बाप्पांची पुण्यतिथी आपल्या गुरुबंधूंसोबत स्वस्वरूप संप्रदायाच्या विविध उपपीठावर साजरी करतात. सोबतच नाणीजधाम येथील मुख्य पीठावर देखील शास्त्रोक्त पद्धतीने बाप्पांची पूजा करण्यात आली. यावर्षी हा वारी उत्सव पुणे येथे साजरा करण्यात आला. सकाळी बाप्पांची षोडशोपचारे पूजा करून संत पीठावर स्थापना करण्यात आली. बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच भजनाचा नैवेद्य त्यांना दिला जात होता. परमपूज्य स्वामीजींनी हिंचगिरी संप्रदायातूनही बाप्पांच्या इतर शिष्यांना म्हणजेच आपल्या गुरुबंधू गुरु भगिनींना आमंत्रित केले होते. सर्वजण एकत्रित येऊन बाप्पांच्या आठवणींचा उत्सव साजरा करीत होते. बाप्पांच्या हिंचगिरी संप्रदायातील सर्व आरती भजनाची रेलचेल सुरू झाली. सिद्धेश्वर महाराज, काळ सिद्धेश्वर महाराज. झालं रखमाई तो मारखमाई, झालं रखमाई तो मारखमाई, झालं रखमाई तो मारखमाई. बसलेल्या सर्व भाविकांना आपणही हिंचगिरी संप्रदायातच असल्याचा आभास होत असावा. जगद्गुरू या अत्युच्च पदाला आभूषित करणाऱ्या आज आपले स्वामीजी सर्वांमध्ये देहभान हरपून या सोहळ्यात रमामाण होताना पाहायला मिळाले. आपल्या सद्गुरूंच्या आठवणींमध्ये हरवून तल्लीन होऊन त्यांचे गुणगान गाताना स्वामीजींमधील शिष्य दिसून येत होता. त्यांचा आपल्या सद्गुरूंप्रती दास्यभाव, प्रेम त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. त्यानंतर परमपूज्य स्वामीजींच्या अनेक गुरुबंधूंनी येऊन थोडेफार का होईना पण प्रवचन केले. दुपारी 3 वाजल्यापासूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली. परमपूज्य स्वामीजींनी हिंचगिरी संप्रदायातूनही बाप्पांच्या इतर शिष्यांना, कित्येकांना तर नीट बोलताही येत नव्हते, तरीही ज्याप्रमाणे लहान बाळ आपल्या बोबड्या बोलांनी आईला साद घालावी त्याप्रमाणे गुरुमाऊलींचे गुरुबंधू प्रवचन करण्याचा प्रयत्न करत होते. आणि साक्षात देवी सरस्वती ज्यांच्या वाणीत वसते, ज्यांचे अमृत बोल आबाल वृद्ध
अखंड श्रोता वर्गाला मंत्रमुग्ध करतात. ते साक्षात परमपूज्य जगद्गुरु श्री सुद्धा कौतुकाने हा सोहळा पाहत होते. पहा किती हे बंधुप्रेम. आपले जगद्गुरु पद विसरून आपल्या गुरुबंधू भगिनी परिवारात अगदी मिसळून गेले होते. खरेच आपल्या लहान मोठ्या सर्व गुरुबंधू भगिनींशी कसे वागावे हे या वारीनिमित्त शिकायला मिळाले. आपला मोठेपणा बाजूला ठेवून कसे लहान थोरांना आपलेसे करावे हे किती सहजपणे आपल्या कृतीतून गुरुमाऊली आपल्याला शिकवून गेल्या. यानंतर सद्गुरू आनंद महाराज यांनी देखील प्रवचन केले. पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, माते पाविजे, मला कोण जाणलं ते शुद्ध पुण्य. त्याच्या पुण्यतिथी आहे. आणि ज्याच्या पुण्यतिथ्या तुम्ही आम्ही साजरे करतो आज, अरे शरणाची पुण्यतिथी साजरा करतो, ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, ज्याला येणे नाही, ज्याला जाणे नाही, ज्याला बंध नाही, ज्याला मोक्ष नाही, त्याच्या पुण्यतिथ्या काय साजरा करायच्या आपण? अरे ते गेलेलेच नाहीत. शर्ट जातो. आणि महाराज म्हणून ते नेहमी सांगायचे, अरे मीच नव्हे तुम्ही सुद्धा जाणार नाही, मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही सुद्धा मरणार नाही. आणि तेच काम आमच्या नरेंद्र स्वामींनी तुम्हाला सांगितले. मीच देव आहे निश्चयानं सांगण्याचं काम. हजार सगळ्या जगामध्ये सगळे साधू संतांची प्रवचन बघितली, सगळ्यांचे दर्शन घेतलं, देव आहे म्हणून सांगणारी सगळी भेटलीत. पुन्हा एकदा परमपूज्य स्वामीजींनी प्रवचन करण्याकरिता माईक हातात घेतला आणि जणू साक्षात माता सरस्वती आपल्यावर ज्ञानाचा वर्षाव करावी असा भास होऊ लागला. पण पुढे काही बोलायच्या आधीच बाप्पांच्या आठवणीने त्यांचे हृदय गहिवरून आले आणि गुरु कसे आपल्याला निरीच्छ, निस्पृह, निर्भय व निरपेक्ष करत करत मोक्षाकडे घेऊन जातात यावर प्रवचन केले. देखिले माये देवांच्या देवा, हा देव संपूर्ण चराचरामध्ये आहे. आणि म्हणून मला वाटतं आजचा हा सोहळा त्याच्या कृपेमुळे जुळून आला. हा सोहळा साजरा करणारे तुम्ही कोणी नाही, मी तर नाहीच नाही, परंतु एवढे संत महात्मे त्याच्या कृपेमुळेच, त्याच्या प्रसादामुळेच इथे आपल्याला प्राप्त झाले. तो अनंत रूप, अनंत वेश परिधान करून या चराचरातच आहे, तो कुठेही गेलेला नाही. आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की माझ्या पाठीमागे जसं नामदेव महाराज, हे नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि नामदेव महाराजांचा घाम पुसण्यासाठी, त्यांचे कोड कौतुक करण्यासाठी, त्यांचे लाड करण्यासाठी विठ्ठलानं मागं फिरावं. तशी कितीतरी वेळा माझी माय माझ्याबरोबर असते, याचं अनेक तुम्ही उदाहरणं पाहिलेले. कुठेच गेलेले नसते, लक्षात घ्या. म्हणून मी नेहमी सांगतो की मगाशी प्रभुदेव महाराजांनी पण सांगितलं की अजरामर तोच आहे की ज्याने आपल्या स्वरूपाची ओळख करून घेतली. गुरूंचं काम आहे तुम्हाला स्वरूपाच्या ओळखेपर्यंत घेऊन जाणं. ओळख तुम्हालाच करायची. आज माझ्या काळसिद्धांच्या कृपेनं मी ठणकावून सांगतो, मगाशी आनंद महाराजांनी अभिमानानं सांगितलं, हो मी देव आहे. मी सांगितलं तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन. आणि या भक्तीतूनच आपण आपली क्रांती करून घ्यायची. ह्या भक्तीसाठी आनंद महाराजांनी सांगितलं की ते मगाशी जे सांगत होते ते बाप्पांचं सांगत होते. बाप्पांची बोलायची जी पद्धत आहे ती आनंद महाराजांसारखीच आहे. आणि ते बोलायला लागलं की बाप्पा असल्याचा भास होतो आणि आनंद होतो. बाप्पा जे आहेत ते कुठेही जात नाहीत, गेलेले नाहीत, जाणार नाही. त्यांच्या कृपेनं आपण काय केलं पाहिजे, आपल्या स्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे. यासाठी इथे यायचं, हे निमित्त आहे, पुण्यतिथी. आज सगळे गुरुबंधू त्या निमित्ताने एकत्र आले. लक्ष्मी मातेचं म्हणणंच असं आहे की मी जिथे आहे तिथे दान धर्म झालाच पाहिजे आणि मी करतो हा अहंभाव असला नाही पाहिजे. त्या गुरु ज्या आहेत, ही गुरूंची कृपा झाली की कधीच कमी नाही पडत, तुमच्या संसारामध्ये सुद्धा कमी पडणार नाही. म्हणून दररोज गुरुंना घेऊन जगा. आपण काय करतो, गुरुंना तिकडे देवारात बसवतो आणि गुरू घरातच आहे तरीसुद्धा बऱ्याच भानगडी करतो.
आपल्याला कळतच नाही की आपण काय करतोय. मी अनेक वेळा सांगितलं, देवारात मी नसतोच बाबा, मी तुझ्या हृदयातच आहे. देव आहे हृदयात, नको जाणे रावळात, साऱ्या संतांनी जाणीला श्रेष्ठ अशा परमात्माला. म्हणून तर मी सांगतो ना, कुणीही ह्याचा अनुभव घ्या की मी तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात राहतो की नाही. म्हणून मनातल्या मनात सांगून झोपा. मनात सांगा, फोन करू नका. स्वामी अमुक वाजता उठवा. उठवतो की नाही बघा. किती जणांनी ह्याचा अनुभव घेतला त्याने हातवरती करा. मग जर एवढ्या जणांनी अनुभव घेतलेला तर अजूनसुद्धा काय हे चाललेलं असतं, लुटूपुटूची लढाई. अशा प्रकारे बाप्पांचा हा पुण्यतिथीचा सोहळा अत्यंत आनंदात पार पडला. बाप्पा, आज आपल्यामुळे आम्हाला आमचे सद्गुरू, आमचे जगद्गुरू, आमचा परमात्मा आम्हाला लाभला. आज ज्या देवाची आम्ही प्रेमपूर्वक पूजा करतो त्याचे मूर्तिकारच आपण आहात. आम्ही आमच्या जीवनाची कल्पनाही आमच्या देवाशिवाय करू शकत नाही. धन्य आहात आपण, ज्यांनी असे कोहिनूर रत्न निर्माण केले. ज्याची निर्मिती इतकी अद्भुत आहे तो निर्माता कितीतरी पटीने महान असेल याचे आकलन करण्या इतकी सुद्धा बुद्धी आमच्याकडे नाही. अशा वेळी आम्ही मात्र एकच करू शकतो. पुन्हा एकदा बाप्पा आपणास त्रिवार वंदन.